प्रॅक्टिस सेट 5.2 फर्स्ट क्वेश्चन. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. आपल्याला पीचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहे. इफ पी डिवाइड्स लाईन सेगमेंट जॉइनिंग पॉईंट्स ए अँड बी इन द रेशो 2:3. तर 2 पॉईंट दिलेले, पॉईंट ए आणि पॉईंट बी. ठीक आहे, यांना जॉईन करणारी लाईन सेगमेंट डिवाइड होते एका पॉईंटमुळे. तो पॉईंट आहे पी आणि हा जो रेशो आहे हा रेशोसुद्धा दिलेला आहे 2:3. सो पॉईंट पीमुळे ए बी लाईन सेगमेंट 2:3 या रेशोमध्ये डिवाइड होतात. आपल्याला ह्या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहे. आपल्याला अजून इन्फॉर्मेशन काय दिलेली, पॉईंट एचे कोऑर्डिनेट दिलेले आहे आणि पॉईंट बीचे कोऑर्डिनेटसुद्धा दिलेले आहे. एचे कोऑर्डिनेट आहे, बीचे कोऑर्डिनेट आहे, रेशो माहिती आहे आपल्याला, पीचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे म्हणजे इथे आपण यूज करणार सेक्शन फॉर्म्युला. सो सोल्युशन सगळ्यात आधी आपण काय करूया, पॉईंट पीचे कोऑर्डिनेट अजून करूया. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी बी एक्स, वाय बाय सेक्शन फॉर्म्युला. एक्स वाय इज इक्वल टू एम x2 प्लस एन x1 अपॉन एम प्लस एन. हा एक्स कोऑर्डिनेट असणार आहे, वाय कोऑर्डिनेट असणार आहे एम y2 प्लस एन y1. ठीक आहे, यामध्ये m:n ही व्हॅल्यू आहे 2:3. त्यानंतर x1 y1 2:3 हा रेशो आपण कन्सिडर करतो, त्यामुळे x1 y1 असणार आहे -1,7 आणि x2 y2 असणार आहे 4,-3. आता यामध्ये बघा आपण फॉर्म्युलामध्ये m सोबत x2 घेतो, त्यामुळे x1 या केसमध्ये जर मी याला m कन्सिडर करते, याला n कन्सिडर करते, तर ही व्हॅल्यू नेहमी x1 y1च असणार आहे. ही व्हॅल्यू x1 y1 मी घेऊ शकत नाही, कारण ही व्हॅल्यू जर मी x1 y1 घेतली, हा पॉईंट एम आहे, हा पॉईंट एन आहे, तर फॉर्म्युलामध्ये x1 x2 इंटरचेंज होतील, त्यामुळे आन्सर चुकणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रेशो m:n या सिक्वेन्सने घेतात, हा पॉईंट नेहमी x1 y1 पाहिजे, हा पॉईंट नेहमी x2 y2 पाहिजे. ओके, and therefore x, y is equal to m and n 2 plus 3 m into x2 4 plus n into x1 -1 m into y2 -3 plus n into y1 7. So that is equal to 8 - 3 upon 5, -6 plus 10 -6 plus 21 upon 5, 5 upon 5 आणि त्यानंतर 6 म्हणजे 15/5. सो 1,3. and therefore coordinates of point P, coordinates of point P चे कोऑर्डिनेट्स आहे 1,3. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए विच डिवाइड सेगमेंट PQ इन द रेशो A:B. 3 एक्झाम्पल दिलेले आहे, त्यामध्ये आपल्याला पॉईंट P, पॉईंट Q आणि रेशो दिलेला आहे. या इन्फॉर्मेशन यूज करून आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए फाइंड करायचं की हा ए पॉईंट या लाईन सेगमेंटला डिवाइड करतो इन द रेशो A:B. ओके, सो सिनारिओ बघा कसा आहे. एक पॉईंट आहे P आणि एक पॉईंट आहे Q. ओके, आणि पॉईंट ए मुळे ही जी लाईन सेगमेंट आहे ही एका रेशोमध्ये डिवाइड होते, दॅट रेशो इज A:B. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो पॉईंट आहे ए याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहे प्रत्येक केससाठी. आपल्याला पॉईंट पी आणि पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट्स प्रत्येक केसमध्ये दिलेला आहे, हा रेशोसुद्धा दिलेला आहे. आपल्याला एचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे म्हणजे इथे आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करावं लागणार आहे. अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला जर आपण पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय अजून केले, तर एक्स आणि वायची व्हॅल्यू काय असणार आहे, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस एन, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस एन. सो ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला एचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहे तिन्ही केससाठी. सो सोल्युशन सगळ्यात आधी आपण काय करूया, पॉईंट एचे कोऑर्डिनेट अजून करूया. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ ए, लेट कोऑर्डिनेट्स ऑफ ए बी एक्स, वाय. एचे कोऑर्डिनेट आहे एक्स, वाय. ओके, नाउ फर्स्ट पी पॉइंट आहे -3,7, क्यू इज 1, -4 and ratio is 2:1. सो याला जर मी x1 y1 कन्सिडर केलं, सो x1 ची व्हॅल्यू असेल -3 अँड y1 ची व्हॅल्यू असेल 7. x1 इज 1 and x2 is 1
अँड y2 इज -4 आणि हा आहे रेशो. एमची व्हॅल्यू आहे 2 आणि एनची व्हॅल्यू आहे 1 अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. या सगळ्या टर्म्स इथे मेन्शन केलेला आहे. सो फ्रॉम 1 और बाय सेक्शन फॉर्म्युला फ्रॉम 1 x, y is equal to m plus n 2 plus 1 2 plus 1 m into x2 plus n into x1 m into y2 plus n into y1. ठीक आहे. या फॉर्म्युलामध्ये फक्त करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज पुट केल्या. 2 minus 3 upon 3 minus 8 plus 7 upon 3. So that is minus 1 upon 3 comma minus 1 upon 3. म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू आली. x ची व्हॅल्यू -1 upon 3, y ची व्हॅल्यू -1 upon 3. Therefore, for first case, coordinates of point A are -1/3 and -1/3. Okay. Now second साठी अगेन ए चे कोऑर्डिनेट्स आपण x and y अज्यूम करूया. सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं. फक्त आता p आणि q च्या व्हॅल्यू, p आणि q चे कोऑर्डिनेट्स आणि रेशो डिफरंट असणार आहे. सेकंड साठी p -2 -5 q 4,3 आणि रेशो आहे 3:4. म्हणजे ही कसली व्हॅल्यू आहे x1 y1, ही आहे x2 y2 ची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू m ची आहे, ही व्हॅल्यू n ची आहे. सो फ्रॉम 1 बाय सेक्शन फॉर्म्युला x आणि y चे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहे. सो x, y इज इक्वल टू रेशो m plus n m plus n m plus n m into x2 plus n into x1 m into y2 plus n into y1. इथे नेहमी आपण m x2 घेतोय आणि n x1 घेतोय. आपण ज्यावेळेस रेशो आपण m:n कन्सिडर करतोय, हा स्टार्टिंगचा पोर्शन m आहे, नेक्स्ट पोर्शन n आहे, त्यावेळेस प्रत्येक केसमध्ये ही व्हॅल्यू x1 y1 घ्यायची आहे आणि ही व्हॅल्यू x2 y2 कन्सिडर करायची. याला x2 y2 बोलले, याला x1 y1 बोललं तर आपला आन्सर चुकणार आहे. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 12 minus 8 upon 7 9 minus 20 upon 7 4/7 minus 11/7 and therefore coordinates of point A are 4/7 and -11/7. Now third, PQ. थर्ड साठी P ची व्हॅल्यू आहे 2 6, Q चे कोऑर्डिनेट आहे -4 1 आणि रेशो आहे 1:2. त्यामुळे ही व्हॅल्यू आहे m ची, n ची, x1 y1 x2 y2. Okay. From 1, coordinates of point A, that is x and y, is equal to m plus n m into x2 plus n into x1 m into y2 plus n into y1. So that is equal to -4 plus 4 upon 3 1 plus 12 upon 3 0/3 13/3. So that is equal to 0, 13/3 and therefore coordinates of point A are 0, 13/3. Third, find the ratio in which point T -1/6 divides the line segment joining point P -3, 10 and Q 6, -8. दोन पॉइंट दिलेले आहे. पॉइंट P आणि Q यांना जॉईन करणारी लाईन सेगमेंट P आणि Q -3, 10 आणि 6, -8. आता हे जे आपण दाखवते हे फक्त समजण्यासाठी दाखवते. ॲक्च्युअलमध्ये पॉईंटचे कोऑर्डिनेट बघा -3 आहे, 10 आहे, 6 आहे, -8 आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. त्यामुळे ही जी लाईन आपण जर ह्या दोन पॉईंटला जॉईन करणारी लाईन ड्रॉ केली ती अशी असेल, अशी असेल, कशी असेल, पण फक्त पॉईंटची पोझिशन समजण्यासाठी एक स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये, हॉरिझॉन्टल लाईनच्या फॉर्ममध्ये हे पॉईंट्स मी दाखवते. सो P इज -3/10, Q इज 6, -8 आणि यांना डिवाइड करतो एक पॉईंट T. टीचे कोऑर्डिनेट्स आहे -1/6. हे समजलं ना काय सांगते. पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण ग्राफिकली ड्रॉ नाही करतो, फक्त एक अंदाज यावा की कोणता पॉईंटची पोझिशन कुठे आहे. त्यासाठी एक हॉरिझॉन्टल लाईनच्या फॉर्ममध्ये ही इन्फॉर्मेशन मी दाखवते. टी पॉईंट दिलेला आहे तर आपल्याला फाइंड करायचं आहे. फाइंड द रेशो इन विच पॉईंट T डिवाइड्स लाईन सेगमेंट जॉइनिंग पॉईंट P अँड Q.
तर हा जो रेशो आहे सपोज m:n आपण कन्सिडर केला तर आपल्याला m:n ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे किंवा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. सो सोल्युशन, लेट रेशो in which point P divides PQ be m:n. हा रेशो आपण कन्सिडर केला m:n बाय सेक्शन फॉर्म्युला x, y म्हणजे जो पॉइंट दिलेल्या लाईनला m:n या रेशोमध्ये डिवाइड करतो त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतात x आणि y. ती व्हॅल्यू असणार आहे, हा x कोऑर्डिनेट असतो, हा y कोऑर्डिनेट असतो. डिनॉमिनेटरला नेहमी m+n m इंटू x2 प्लस n इंटू x1. एक्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहायचे कारण ही याची व्हॅल्यू आहे आणि वायचे कोऑर्डिनेट्स म्हणजे m y2 प्लस n y1. y2 नेहमी आधी असतो, y2 नेहमी m सोबत आहे. ओके. तर ही आहे x1, ही व्हॅल्यू आहे y1, ही व्हॅल्यू आहे x2, ही व्हॅल्यू आहे y2, ही व्हॅल्यू आहे x ची आणि ही व्हॅल्यू आहे y ची. ओके. अँड देअरफॉर -1,6 इज इक्वल टू m इंटू x2 प्लस n इंटू x1 अपॉन m प्लस n. त्यानंतर m इंटू y2 प्लस n इंटू y1. ओके. अँड देअरफॉर -1,6 इज इक्वल टू 6m मायनस 3n अपॉन m प्लस n आणि इथे -8m प्लस 10n अपॉन m प्लस n. ही x ची व्हॅल्यू आहे, ही y ची व्हॅल्यू, म्हणजे ही व्हॅल्यू -1शी आपण इक्वेट करू शकतो, ही व्हॅल्यू 6शी इक्वेट करू शकतो. यामधलं कोणतं एक रिलेशन तुम्ही यूज करा, ते सॉल्व करा, तुम्हाला m:n ही व्हॅल्यू मिळणार आहे. तर तुम्ही दिस इज इक्वल टू -1 करा और दिस इज इक्वल टू 6 करा. सो सपोज मी हे दोन नंबर मी इक्वेट केले, दॅट इज -1 इज इक्वल टू 6m मायनस 3n अपॉन m प्लस n. अँड देअरफॉर -m प्लस -n -1 मल्टिप्लाय करते मी, -1 इंटू दिस टर्म इज इक्वल टू 6m मायनस 3n. देअरफॉर m आपण ह्या साईडला शिफ्ट करू, 6m प्लस m इज इक्वल टू -n प्लस 3n. देअरफॉर 2n इज इक्वल टू 7m. देअरफॉर m अपॉन n इज इक्वल टू 2 अपॉन 7. दिस implies ratio m:n is equal to 2:7. And therefore ratio in which point 2 divides line segment joining point P and Q is 2:7. Question number 4. Point P is the center of a circle and AB is a diameter. एक सर्कल आहे, या सर्कलचा सेंटर आहे पॉइंट P. ओके. अँड AB इज अ डायमीटर. AB डायमीटर आहे. सपोज आपण डायमीटर अशी कन्सिडर केली. डायमीटर म्हणजे काय, सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड असते की जी सेंटरमधून पास होते. सपोज दिस इज डायमीटर AB. ओके. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी. बीचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे. इफ कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए अँड पी आर, एचा कोऑर्डिनेट दिलेला आहे 2,-3 आणि पीचे कोऑर्डिनेट दिलेला आहे -2,0. तर आपल्याला ह्या इन्फॉर्मेशनचा यूज करून बीचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. आता बघा इथे जे काही फिगर मी ड्रॉ करते फक्त रेफरन्ससाठी ड्रॉ करते. ॲक्च्युअलमध्ये पॉईंट आहे -2,0, 2,-3. त्यामुळे जर मी XY प्लेन कन्सिडर केला, -2,0 म्हणजे पॉईंट इथे असेल, 2,-3 म्हणजे x कोऑर्डिनेट टू y कोऑर्डिनेट -3 इथे असेल आणि त्यानंतर असा सर्कल असणार. बट फक्त सिक्वेन्स समजावं, पॉईंटची पोझिशनिंग समजावी, त्यामुळे इथे मी सर्कलच्या फॉर्ममध्ये ॲज इट इज दाखवलेलं आहे. ठीक आहे. इथे मी प्लेनचा रेफरन्स घेतलेला किंवा ॲक्सिसचा रेफरन्स घेतलेला नाही आहे. सो आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार. डायमीटर आहे, सेंटर दिलेला आहे, हे दोन पॉईंटचं कोऑर्डिनेट माहिती आहे, याचा कोऑर्डिनेट आपल्याला माहिती नाही. बट आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे की डायमीटर म्हणजे काय असते, ही रेडियस असणार, ही रेडियस असणार. सो थोडक्यात काय, सेंटरमुळे डायमीटर 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. सेंटरमुळे डायमीटर 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. म्हणजे काय, हा जो सेंटर आहे, हा सेंटर या लाईन सेगमेंटचा असणार आहे मिड पॉईंट. ओके. आपल्याकडे मिड पॉईंट फॉर्म्युला आहे. मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला मिड पॉईंट दिलेला आहे, एक कोऑर्डिनेट दिलेला आहे. मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून आपण पॉईंट बीचे कोऑर्डिनेट इझिली फाइंड करू शकतो. ठीक आहे. समजलं. सो सोल्युशन, P is center of circle, AB is diameter, and therefore P is midpoint of segment AB.
का मिड पॉईंट रिजन AP इज इक्वल टू PB इज इक्वल टू रेडियस. सर्कलची रेडियस इक्वल असते. देअरफॉर P इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. लेट बीचे कॉर्डिनेट फाइंड करायचे, त्यामुळे बीचे कॉर्डिनेट आपण अज्यूम करूया. लेट कॉर्डिनेट ऑफ B x, y. याला आपण अज्यूम करूया x, y. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला x y ऐवजी आपण याला अज्यूम करूया x डॅश अँड y डॅश, x डॅश y डॅश. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला coordinates of midpoint x comma y is equal to x1 plus x2 upon 2 y1 plus y2 upon 2. midpoint फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण काय करतो, x कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज किंवा मीन फाइंड करतो, y कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज किंवा मीन फाइंड करतो. सो कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट, इथे मिड पॉईंटचा कोऑर्डिनेट म्हणजे काय, p चा कोऑर्डिनेट. p व्हॅल्यू दिलेली आहे -2,0, a आहे 2,-3. मिड पॉईंट कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट -2,0 इज इक्वल टू x1 प्लस x2 म्हणजे 2 प्लस x डॅश, किंवा याला x डॅश y डॅश बोलण्याऐवजी आपण ना सिम्पली x2 आणि y2 बोलूया, म्हणजे ते फॉर्म्युलासोबत सुद्धा मॅच होईल. ठीक आहे, x2 y2 बोलूया. सो x, y -2,0 इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y1 प्लस y2 अपॉन 2. ही x ची व्हॅल्यू आहे, ही y ची व्हॅल्यू आहे. देअरफॉर -2 इज इक्वल टू 2 प्लस x2 अपॉन 2, -4 इज इक्वल टू 2 प्लस x2 and hence x2 is equal to -4 -2 and hence x2 is equal to -6. ठीक आहे, आणि इकडे 0 is equal to -3 plus y2 upon 2. 2 into 0 0, 0 is equal to -3 plus y2 and hence y2 is equal to 3. x2 आणि y2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ B are x2 y2, x2 is -6 and y2 is 3, -6, 3. Number 5, find the ratio in which point P, K, 7 divides the segment joining A and B. Also find K. आपल्याला इथे 2 पॉईंट दिलेले आहे, त्यांना जॉईन करणारे लाईन सेगमेंट, आणि त्या लाईन सेगमेंटला एक पॉईंट डिवाइड करतोय. तर त्या पॉईंट, तो पॉईंट कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ॲज वेल एज त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट आपल्याला माहिती नाही, तो कोऑर्डिनेट सुद्धा फाइंड करायचा आहे. ठीक आहे, सो ए पॉईंट आहे सपोज हा एक, आणि हा एक बी पॉईंट आहे. ए इज 8,9 आणि बी पॉईंट आहे 1,2. पॉईंट पी दिलेला आहे. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आहे के अँड 7, आणि आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे m:n. म्हणजे आपल्याला इथे m:n ही व्हॅल्यू सुद्धा फाइंड करायची आणि के ची व्हॅल्यू काय असणार ती सुद्धा फाइंड करायची आहे. ठीक आहे, आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार. अगेन सेक्शन फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे, कारण m:n रेशो फाइंड करायचा आहे. सो लेट ratio be ratio in which P, K, 7 divides A, B m:n. हा रेशो आहे बाय सेक्शन फॉर्म्युला. x, y म्हणजे जो पॉईंट दिलेल्या लाईन सेगमेंटला एका रेशोमध्ये डिवाइड करतो त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. x, y इज इक्वल टू m+n. इथे सुद्धा m+n, m इंटू x2 प्लस n इंटू x1, m इंटू y2 प्लस n इंटू y1. इथे काय काय व्हॅल्यूज आपल्याकडे दिलेले आहे. हियर x अँड y म्हणजेच काय, पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स k, 7, x1 y1, x2 y2, x1 y1 8, 9, x2 y2 1, 2, आणि रेशो तर आपण कन्सिडर करतो m:n. ओके, अँड देअरफॉर k, 7 इज इक्वल टू m इंटू x2, m इंटू 1 प्लस n इंटू x1 अपॉन m+n, m इंटू y2 प्लस n इंटू y1. Therefore k, 7 is equal to m plus 8n upon m plus n, 2m plus 9n upon m plus n. ठीक है,
आता आपल्याला रेशो आणि के ह्या दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या. ही व्हॅल्यू ह्या दोन टर्म इक्वेट करू शकते, या दोन टर्म मी इक्वेट करू शकते. ज्यावेळेस मी या दोन टर्म इक्वेट करेल, माझ्याकडे के पण नाही माहिती, एम पण नाही माहिती, एन पण नाही माहिती, बट ज्यावेळेस मी 7 आणि ही टर्म इक्वेट करेल तर यामध्ये मी या 7 आणि ही टर्म इक्वेट केल्यानंतर मला m/n हा रेशो मिळेल. त्या रेशोचा यूज करून तो रेशो मी इथे पुट केला, त्याच्यावर मला केची व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेप आपण काय करूया, ही इक्वॅलिटी कन्सिडर करूया. नाव दिस इम्प्लाइज 7 इज इक्वल टू 2m plus 9n upon m plus n, and therefore 7m plus 7n is equal to 2m plus 9n, and therefore 7m minus 2m is equal to 9n minus 7n. Therefore 5m is equal to 2n, आणि म्हणून m upon n हा रेशो किती असणार आहे, 2/5. रेशो तर मिळाला m/n. आता k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑल्सो के ची व्हॅल्यूसाठी आपण के आणि ही टर्म इक्वेट करूया. ऑल्सो के इज इक्वल टू m plus 8n upon m plus n. याला बोलू 1. फ्रॉम 1 m upon n is equal to 2/5. So m is equal to 2n upon 5. m is equal to 2 into n upon 5. फक्त m ला मी n च्या टर्ममध्ये एक्सप्रेस केला. Therefore k is equal to 2n upon 5 plus 8n upon 2n upon 5 plus n. इथे तुम्ही n ला सुद्धा m च्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकता. So that is equal to 2n into 1 2n plus 8n into 5 40n upon 5 divided by 2n into 1 2n plus 5 into n 5n upon 5. 5 cancel होणार. So that is equal to 2n plus 40n म्हणजे 42n, 2n plus 5n म्हणजे 7n. n आणि n cancel होणार. So 42/7 that is equal to 6. So k ची व्हॅल्यू मिळाली 6 आणि रेशो मिळाला आपल्याला 2:5. Therefore the ratio in which point P divides AB is 2:5 and value of k is 6. Question number 6. Find the coordinates of midpoint of segment. आपल्याला midpoint चे coordinate find करायचे of segment joining points 22,20 and 0,16. तर हे दोन पॉईंट जॉईन करणारे जी लाईन सेगमेंट असणार तिचा मिडपॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहे. सो इथे आपल्याला मिडपॉईंट फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सोल्युशन लेट given points be a 22,20, b 0,16. Also point P x, y be the midpoint of segment AB. ठीक आहे. A पॉइंट आहे, इथे B पॉइंट आहे आणि हा आहे त्याचा मिड पॉइंट P. सो बाय मिड पॉइंट फॉर्म्युला x, y मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे. मिड पॉइंट आहे म्हणजे आपण घेतो ॲव्हरेज ऑर मीन. दोन टर्म्स आहे म्हणून डिवायडेड बाय 2. x कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज आणि y कोऑर्डिनेटचा ॲव्हरेज. सो दिस इज x1 y1, this is x2 y2. Therefore x, y is equal to x1 plus x2 22 plus 0/2, y1 plus y2 20 plus 16/2. So that is equal to 22/2 and this is 36/2 by 18. So x, y 11 and 18, and therefore coordinates of midpoint midpoint 11, 18. Next question, question number 7. Find the centers of the triangle whose vertices are given below. ट्रायंगल चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचे सेंट्रॉइड फाइंड करायचं, म्हणजे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे म्हणजे आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला लागणार आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय असतो, सपोज एक ट्रायंगल ABC आहे, त्यामध्ये पॉईंट A, पॉईंट B आणि पॉईंट C चे असे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि पॉईंट G आहे सेंट्रॉइड, ज्याचे कोऑर्डिनेट आहे x आणि y.
तर आपण या पॉईंट जी म्हणजे सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट कसे फाइंड करतो, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 म्हणजे एक्स कॉर्डिनेटचे सम एक्स कॉर्डिनेटचा ॲव्हरेज घेतो आणि वाय कॉर्डिनेटचा ॲव्हरेज घेतो, त्याचा यूज करून आपल्याला सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट्स मिळतात. ठीक आहे. आता त्यामध्ये बघूया फर्स्ट यामध्ये पॉईंट दिलेला आहे -7 6, त्यानंतर 2 -2 अँड 8,5. तर हे ट्रँगलचे जे 3 वर्टेक्स आहे त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे. तर याला आपण बोलू x1 y1. सपोज दिस इज x2 y2 and this is x3 y3. this is 1 from 1. अजून इथे आपण असं अज्यूम करूया, लेट g x, y be the centroid. Okay, therefore from 1 x, y is equal to x1 plus x2 plus x3 म्हणजे -7 plus 2 plus 8 upon 3, y1 plus y2 plus y3 6 plus -2 plus 5 upon 3. So that is equal to 8 plus 2 10, 10 minus 7 3, 3 by 3, 6 minus 2 4, 4 plus 5 9, 9 by 3. So that is 1 by 3, sorry 1 comma 3, and hence x and y ही value आली 1 comma 3. that means coordinates of centroid 1 comma 3. याच पद्धतीने नेक्स्ट फॉर्म्युला तर सेमच असणार आहे, फक्त कॉर्डिनेट्स चेंज होत आहे प्रत्येक ठिकाणी. फर्स्ट सेकंड 3 -5 x1 y1, 4 3 x2 y2, x2 y2 and then 11 -4 x3 y3. फ्रॉम 1 सेंट्रॉइड चे कॉर्डिनेट्स x and y ही व्हॅल्यू काय असणार आहे, x1 प्लस x2 प्लस x3 3 प्लस 4 प्लस 11 by 3 -5 प्लस 3 -4 किंवा असं लिहू शकतो आपण -5 प्लस 3 प्लस -4 अपॉन 3. 7 प्लस 11 18 18 by 3 -2 -4 -6 by 3 6 and -2. एक्स आणि वायची व्हॅल्यूज म्हणजे काय, सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट. देअरफॉर कॉर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड 6, -2. अँड देन लास्टसाठी 4 7 8 4 थर्ड ट्रँगलच्या वर्टासेसचे कॉर्डिनेट्स आहे 4 7 8 4 अँड 7 11. अँड देअरफॉर फ्रॉम 1 बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला coordinates of centroid is equal to x coordinates 4 8 7 and y coordinate 7 plus 4 plus 11. So 12 plus 7 12 plus 7 19 19 by 3 and 11 plus 11 22 by 3. And therefore coordinates of centroid are 19 by 3 and 22 by 3. क्वेश्चन नंबर 8. इन ट्रँगल ABC G -4 -7 इज द सेंट्रॉइड. एक ट्रँगल आहे ट्रँगल ABC, यामध्ये G चे कॉर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहे. G सेंट्रॉइड G आणि त्याचे कॉर्डिनेट्स आहे -4 and -7. इफ A इज -14 -19, B इज 3 5, देन फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट C. तर आपल्याला पॉईंट C चे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. A B हे या दोन वर्टायसेसचे कॉर्डिनेट्स दिलेले आहे, सेंट्रॉइडचे सुद्धा कॉर्डिनेट्स दिलेले आहे आणि आपल्याला जो रिमेनिंग वर्टेक्स आहे थर्ड C त्याचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. सेंट्रॉइड दिलेला म्हणजे सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करावा लागणार. व्हॉट इज सेंट्रॉइड फॉर्म्युला? इन ट्रँगल ABC बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला coordinates of centroid is equal to x1 plus x2 plus x3 upon 3 y1 plus y2 plus y3 upon 3. ठीक आहे. सो यामध्ये A ची व्हॅल्यू दिलेली -14, -19 दॅट इज इक्वल टू x1 y1 कन्सिडर करू आपण. B 3, 5 म्हणजेच काय, ही कसली व्हॅल्यू आहे, x2 y2 ची कन्सिडर करूया आपण. लेट coordinates of CB x3 y3 या फिगरच्या अकॉर्डिंग A ची व्हॅल्यू आहे, B ची व्हॅल्यू, C ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ऑल्सो coordinate of centroid so G is -4, -7 ही व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. सो -4 -7 म्हणजेच काय, x, y. फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग हे कसले कॉर्डिनेट्स आहे, सेंट्रॉइडचे. सो x, y इज -4, -7. फ्रॉम 1 x, y म्हणजेच -4 -7
is equal to x1 plus x2 plus x3 upon 3, y1 plus y2 plus y3 upon 3. x1 plus x2 plus x3, त्यानंतर y1 plus y2 plus y3. ठीक है. And therefore -4 minus 7 is equal to -14 plus 3 minus 11 plus x3 upon 3 आणि -14 plus y3 upon 3. Therefore -4 is equal to this term, -7 is this term. Therefore -4 is equal to -11 plus x3 upon 3. याला जर मी सॉल्व केला, so -4 into 3 -12 is equal to 1 into this term -11 plus x3. Therefore x3 is equal to -12 plus 11. Therefore x3 is equal to -1. ठीक है. x3 ची व्हॅल्यू मिळाली, x कोऑर्डिनेट मिळाला, आता y कोऑर्डिनेट ऑल्सो -7 is equal to -14 plus y3 upon 3. Therefore -21 is equal to -14 plus y3, and hence y3 is equal to -21 plus 14, and hence -7 is equal to y3. x3 ची व्हॅल्यू मिळाली, y3 ची व्हॅल्यू मिळाली, and therefore coordinates of C, point C, are x3, y3. x3 म्हणजे -1 आणि y3 म्हणजे -7. तर अशा पद्धतीने सेंट्रॉइड फॉर्म्युलाचा यूज आपल्याला करायचा असतो. क्वेश्चन नंबर 9. A, h, -6, B, 2, 3 and C, -6, K are coordinates of vertices of a triangle whose centroid is G, 1, 5. Find h and k. एक ट्रायंगल सांगितलं आहे, ट्रायंगलच्या वर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे, A, B, C. सेंट्रॉइडचे सुद्धा कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. याचा यूज करून आपल्याला h आणि k ची व्हॅल्यू फाइंड करायची. h आणि k म्हणजे काय आहे, A वर्टेक्सचा x कोऑर्डिनेट आणि k म्हणजे काय, C वर्टेक्सचा y कोऑर्डिनेट. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे म्हणजे इथे आपल्याला सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सो सोल्युशन, सेंट्रॉइड फॉर्म्युला काय तो आपण आधी लिहूया. सपोज एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC, याचा सेंट्रॉइड आहे G. A चे कोऑर्डिनेट्स आहे x1 y1, B x2 y2 and C x3 y3. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स आहे x, y. देन बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला x आणि y ची व्हॅल्यू काय असणार आहे, x, y इज इक्वल टू x. आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड, ज्यावेळेस आपण सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स फाइंड करतो त्यावेळेस आपण ॲव्हरेज किंवा मीन घेतो. कसला, एक्स कोऑर्डिनेट, वर्टायसेसचे जे एक्स कोऑर्डिनेट्स आहे त्याचा, दॅट विल बी एक्स, आणि वाय फाइंड करण्यासाठी आपण वर्टायसेसच्या वाय कोऑर्डिनेट्सचा मीन और ॲव्हरेज घेतो. सो 3 वर्टायसेस आहे, त्यामुळे 3 एक्स कोऑर्डिनेट्स असणार आहे, x1 प्लस x2 प्लस x3, यांची सम डिवायडेड बाय 3. दिस इज एक्स कोऑर्डिनेट, and y1 plus y2 plus y3 upon 3. This is y coordinate. Okay. Now given, what is given? सेंट्रॉइडच्या कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स वायची व्हॅल्यू दिलेली आहे 1, 5. त्यानंतर 3 वर्टेक्स, 3 ABC हे 3 वर्टायसेस दिलेले आहे. आपण असं कन्सिडर करूया, x1 y1 इज इक्वल टू h, -6, x2 y2 इज इक्वल टू 2, 3 आणि x3 y3 ही व्हॅल्यू आहे -6, k. ओके. अँड देअरफॉर बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला x, y म्हणजेच काय, 1, 5 इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 h प्लस 2 प्लस -6 आणि y कोऑर्डिनेट y1 प्लस y2 प्लस y3 -6 प्लस 3 प्लस k. ओके. देअरफॉर 1, 5 इज इक्वल टू h 2 - 6 म्हणजे -4, h -4 अपॉन 3 आणि -6 प्लस 3 -3 प्लस k अपॉन 3. आता आपण व्हॅल्यूज कम्पेअर करू शकतो. देअरफॉर ही व्हॅल्यू आहे h -4 अपॉन 3 ची आणि ही व्हॅल्यू आहे -3 प्लस k अपॉन 3 ची. देअरफॉर 1 इज इक्वल टू h -4 अपॉन 3 अँड 5 इज इक्वल टू -3 प्लस k अपॉन 3. आपल्याला h आणि k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अँड देअरफॉर 1 into 3, 3 is equal to h -4 and 5 into 3, 15, 15 is equal to -3 plus k. Therefore, h is equal to 3 plus 4 and hence h is equal to 7.
15 plus 3 is equal to k, therefore k is equal to 18, and hence value of h is 7 and value of k is 18. Question number 10. Find the coordinates of the points of trisection of a line segment AB with a 27 and b -4 -8. दोन पॉइंट दिलेला आहे, एक पॉइंट आहे ए आणि दुसरा पॉइंट आहे बी. यांना जॉईन करणारी लाईन सेगमेंट ए बी. आपल्याला फाइंड काय करायचं, आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट फाइंड करायचे. कोणते पॉइंट? ट्रायसेक्शन ऑफ दिस लाईन सेगमेंट. कसलं ट्रायसेक्शन? ट्रायसेक्शनचा अर्थ काय, आपण या टाईपचा क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पलमध्ये, प्रॅक्टिस एक्झाम्पलमध्ये सॉल्व केलेला आहे. ट्रायसेक्शन, ट्राय म्हणजे काय? 3. तर 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होणे याला आपण बोलतो ट्रायसेक्शन. आपण जसं बोलतो बायसेक्शन, आपण बोलतो की बायसेक्टर आहे. बायसेक्टर आहे म्हणजेच काय, दोन इक्वल पार्टमध्ये एखादी लाईन डिवाइड होते, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. ही झाली बायसेक्शनची केस. ट्रायसेक्शन म्हणजे तीन इक्वल पार्टमध्ये एखादी लाईन सेगमेंट डिवाइड होणे. सो सपोज ए बी ही लाईन सेगमेंट आहे, आपल्याला पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन फाइंड करायचे आहे. म्हणजे असे पॉईंट फाइंड करायचे की ज्याच्यामुळे ही लाईन सेगमेंट 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. मग असे किती पॉईंट असणार आहे? एवढी टोटल लाईन सेगमेंट जर मला 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचे तर मला 2 पॉईंट लागणार आहे. या 2 पॉईंटमुळेच ही टोटल लाईन सेगमेंट 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. म्हणजे मला इथे हा जो एक पॉईंट, सपोज मी पी अज्यूम केला, एक पॉईंट क्यू अज्यूम केला, तर मला पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. क्वेश्चन समजला? बायसेक्शन असतं तर आपण काय केलं असतं, एकच पॉईंट राहिला असता. ए आणि बी सपोज लाईन सेगमेंट आहे, आपल्याला विचारलं असतं की असा पॉईंट की जो या लाईन सेगमेंटला बायसेक्ट करतो किंवा 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो. मग हा एकच पॉईंट राहिला असता, आपण फक्त पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड केले असते. दिस इज केस ऑफ ट्रायसेक्शन. ट्रायसेक्शन आहे म्हणजे 3 इक्वल पार्ट्समध्ये लाईन सेगमेंट डिवाइड होणार आहे. सो 1, 2 आणि 3. त्यामुळे एक पॉईंट इथे असेल, एक पॉईंट इथे असेल. त्यामुळे इथे आपल्याला ह्या 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. ठीक आहे. सो आपल्याला इथे अगेन सेक्शन फॉर्म्युलाच यूज करावा लागणार आहे. सेक्शन फॉर्म्युला, कारण आपल्याला रेशो इथे आपण फाइंड करू शकतो. ट्रायसेक्शनची केस दिलेली आहे त्यामुळे आपण रेशो फाइंड करू शकतो. कसं बघा, सोल्युशन A 27 B -4 -8. लेट P Q be the points of trisection. ठीक आहे. पी आणि क्यू हे ट्रायसेक्शनचे पॉईंट आहे. सो सपोज एक पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. ठीक आहे, आपण इकडेच ड्रॉ करूया. तर आता इथे आपल्याला सेक्शन फॉर्म्युला तर यूज करायचा आहे. सेक्शन फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याकडे 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहे. तिसऱ्या पॉईंटचा कोऑर्डिनेट म्हणजे आपल्याला पी आणि क्यू या 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. बट आपल्याकडे इथे आपल्याला रेशो लागणार आहे. MS2N ची व्हॅल्यू लागणार आहे. म्हणजे MS2N ची व्हॅल्यू कशी आयडेंटिफाय करायची? सपोज हा एक ए पॉईंट आहे आणि हा एक बी पॉईंट आहे. अगेन हे पॉईंट फक्त रेफरन्ससाठी आहे की आपल्याला पोझिशनिंग कळावी किंवा रेशो कसं असणार आहे ते कळावं. त्यासाठी मी स्ट्रेट लाईनमध्ये पॉईंट घेतलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही प्लेनचा विचार कराल, एक्स आणि वाय कोऑर्डिनेटचा विचार कराल, एक्स आणि वाय ॲक्सिसचा विचार कराल, त्यावेळेस हे जे पॉईंट्स आहे याची पोझिशन वेगळी असणार. म्हणजे ए इथे असेल, बी इथे असेल किंवा ए इथे असेल, बी इथे असेल, अशी कोणती पोझिशन असू शकते. ठीक आहे. आता ए बी इथे आपण 2 पॉईंट घेऊ, पॉईंट पी आणि पॉईंट क्यू. पी अँड क्यू बी द पॉईंट ऑफ ट्रायसेक्शन. म्हणजे ही लाईन सेगमेंट 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. आपल्याला पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. आता ज्यावेळेस पीचा कोऑर्डिनेट, सपोज मी आधी असं म्हणते की मला पीचा कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. पीचा कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. एचा कोऑर्डिनेट माहिती, बीचा कोऑर्डिनेट माहिती. यामध्ये मी रेशो डिसाईड करू शकते. रेशो कसा डिसाईड करणार? हे तिन्ही पार्ट इक्वल आहे. तिन्ही पार्ट इक्वल आहे म्हणजेच काय, रेशो काय असणार आहे? 1 1 1. ठीक आहे, 1:1:1 असणार आहे. बरोबर. ज्यावेळेस आपण बोलतो 2 इक्वल पार्ट आहे म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असते. त्यामुळे सपोज ए बी आहे आणि ही लेंथ बी सी आहे. याचा मी रेशो केलं तेव्हा तो रेशो काय असणार? AB/BC. ए बी आणि बी सीची व्हॅल्यू सारखी आहे त्यामुळे बी सीला मी ए बीने रिप्लेस करणार. सो तो रेशो असणार 1:1. त्याच पद्धतीने ट्रायसेक्शन आहे. सपोज मी अजून एक पॉईंट घेतला, ही लेंथसुद्धा सारखीच आहे. AB = BC = CD. AB = BC = CD. त्यामुळे याचा जर मी रेशो घेतला, अगेन सेम लॉजिकनी हा रेशो आहे ना 1:1:1. ठीक आहे. आता यामध्ये सपोज मी पॉईंट पी कन्सिडर करते. पॉईंट पीचे मला कोऑर्डिनेट फाइंड करायचे. मी सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करायचा डिसाईड केला. पॉईंट पीचे मला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. माझ्याकडे रेफरन्ससाठी पॉईंट ए आणि पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. म्हणून मी काय करणार, एवढी टोटल लाईन सेगमेंट ए बी कन्सिडर करणार आणि असं म्हणणार की ही ए बी लाईन सेगमेंट या पी पॉईंटमुळे कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते ते मला चेक करावं लागणार आहे. एचे कोऑर्डिनेट्स माहिती 27, बीचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे -4 -8. MS2N म्हणजेच काय, ही व्हॅल्यू असणार आहे m, ही व्हॅल्यू असणार n, म्हणजे रेशो असणार MS2N. मग ही लेंथ किती आहे? ही लेंथ म्हणजे काय, हा 1 पोर्शन आणि ही लेंथ म्हणजेच काय, ही लेंथ म्हणजे दिस प्लस दिस म्हणजे 1 + 1 2. त्यामुळे हा रेशो किती असणार आहे? 1:2. दॅट इज AP is to PB is equal to 1:2.
समजलं. आपण हाच रेशो का घेतो, कारण आपल्याला आपण डिसाईड केलं मला पीचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. पीचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे म्हणून मग मी बघणार की पी ह्या पॉईंटमुळे ही लाईन सेगमेंट कोणत्या रेशोमध्ये डिवाइड झाली. मी पूर्ण एबीच का घेतली, कारण मला एचे कॉर्डिनेट माहिती आहे, बीचे कॉर्डिनेट माहिती, म्हणजे मला त्याचं यूज करायचं आहे म्हणून मी पूर्ण लाईन सेगमेंट एबी घेतली आणि पी पॉईंटमुळे कोणत्या रेशोमध्ये ती डिवाइड होते ते बघितलं. रेशो मी कसा फाइंड केला, हे तिन्ही पार्ट इक्वल आहे, सो 1 1 1 असणार आहे, हा 1 असणार आहे आणि हा टोटल पार्ट किती असणार आहे 1 + 1 दॅट इज 1:2. समजलं. सो नाऊ लेट पी एक्स कॉमा वाय, आपण असं कन्सिडर करू पीचे कॉर्डिनेट्स आहे एक्स कॉमा वाय. बाय सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एम x2 प्लस एन x1 कॉमा एम y2 प्लस एन y1 अपॉन एम प्लस एन. ठीक आहे. सो आपण ही लाईन कन्सिडर ए बी ही लाईन सेगमेंट कन्सिडर करतो, पीचे कॉर्डिनेट्स एक्स कॉमा वाय कन्सिडर केलेला आहे. हा रेशो 1:2 म्हणजेच काय m:n व्हॅल्यू आहे 1:2. सो एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एम प्लस एन म्हणजे 1 + 2 इथे आणि इथे सुद्धा असणार आहे 1 + 2. सो m इंटू x2, m इंटू ही व्हॅल्यू m आहे त्यामुळे x2 व्हॅल्यू ही असणार आहे. सो दिस इज x2 y2 आणि ही असणार आहे x1 y1. ठीक आहे. सो m इंटू x2 -4 प्लस n इंटू x1 2, m इंटू y2 प्लस n इंटू y1 7. ठीक आहे. सो -4 + 4/3 -8 + 14/3 -4 + 4 0 0/3 -8 + 14 6/3. सो 0/0 and 2 एक्स कॉमा वाय 0 and 2. त्यामुळे मला पीचे कॉर्डिनेट्स आता काय मिळाले 0,2. ठीक आहे. एका पॉईंटचे कॉर्डिनेट्स तर मला मिळाले दिस पॉईंट पी आणि पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहे 0,2. आता मला क्यूचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. आता क्यूचे कॉर्डिनेट्स मी कसे फाइंड करू शकते, क्यूचे कॉर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी 2 वेज आहे. 2 वेज कसे, कारण बघा आपल्याकडे एची व्हॅल्यू आता माहिती आहे, बीची व्हॅल्यू माहिती आहे, हे तर व्हॅल्यूज दिलेल्या होत्या. पीची सुद्धा व्हॅल्यू आता मला माहीत झाली 2 7 आहे, दिस इज 0 2 अँड दिस इज -4 -8. मला फाइंड करायचे कॉर्डिनेट्स ऑफ क्यू. त्याला मी बोलणार x', y'. सपोज हे तिन्ही पार्ट इक्वल आहे. ठीक आहे. क्यूचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. यामध्ये 2 वेज कसे आहे. फर्स्ट वे आपण असं कन्सिडर करू शकतो ए बी आणि क्यू. ठीक आहे. क्यूचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. एचा माहिती आहे, बीचा माहिती आहे. अगेन जर मी सेक्शन फॉर्म्युलाच यूज केला, हे 2 कॉर्डिनेट्स माहिती आहे. हा रेशो सुद्धा मी इझिली फाइंड करू शकते. हा रेशो काय असणार आहे क्यू. क्यूमुळे हा पार्ट तर 1 आहे, हा 1 आहे, हा 1 आहे. क्यू पार्टमुळे ए बी कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते, दिस इज 1 आणि हा 1 + 1 2 म्हणजे हा रेशो काय होतो 2:1. दिस इज रेशो दॅट इज m:n. रेशो माहिती आहे, 2 पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहिती आहे. सेक्शन फॉर्म्युला यूज करून आपण x', y'ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो सिमिलर टू दिस वे. ठीक आहे. समजला. अनदर वे काय, और सेकंड वे काय, बघा आपल्याकडे एची व्हॅल्यू आहे, पीची व्हॅल्यू आहे, बीची सुद्धा व्हॅल्यू आहे. सपोज जर मी पी बी ही लाईन सेगमेंट कन्सिडर केली, कोणती पी बी. पीचे कॉर्डिनेट्स माहिती आहे मला, बीचे कॉर्डिनेट्स माहिती आहे -4 -8. क्यू पॉईंट इथे आहे. आता जर तुम्ही एवढीच लाईन सेगमेंट कन्सिडर केली तर तुम्हाला समजेल की हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल आहे. म्हणजेच काय, क्यू हा पी बी या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. क्यू हा पी बी या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट आहे म्हणजे मी लगेच मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करू शकते. सो बाय मिड पॉईंट फॉर्म्युला एक्स कॉमा वाय. मिड पॉईंट फॉर्म्युला काय सांगतो, एक्स आणि वाय कॉर्डिनेट काय असणार आहे, आपल्याला नेहमी मीन किंवा ॲव्हरेज घ्यायचा रिस्पेक्टिव्ह कॉर्डिनेट्सचा. सो एक्स कॉर्डिनेट म्हणजे 2x1 + x2 आणि वाय म्हणजे y1 + y2/2. दिस इज मिड पॉईंट फॉर्म्युला. यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. x1 म्हणजे x1 y1, x2 y2. 0 + -4 -4/2. 2 + -8 म्हणजे -6/2. सो दॅट इज -2, -3. त्यामुळे क्यूचे कॉर्डिनेट्स आपल्याला मिळाले -2, -3. दिस इज x', y'. समजलं. तर अशा पद्धतीने आपल्याला पी आणि क्यूचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे. जर तुम्ही ही मेथड यूज केली, अगेन सेम प्रोसिजर फॉलो करा, तुम्हाला कॉर्डिनेट्स हेच मिळणार आहे -2, -3. ठीक आहे. दोघांमधला कोणत्या एका वेने तुम्ही हा सेकंड पार्ट सॉल्व करू शकता. देअरफॉर coordinates of point of trisection of line segment are 0,2 and -2, -3. Next question, if a -14 -10 b 6 -2 is given, find the coordinates of points which divide segment AB into 4 equal parts. Okay,
लास्ट क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन आहे. इथे काय सांगितलं की आपल्याला अशा पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे की ए बी या लाईन सेगमेंटला ते 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतात. मग असे किती पॉईंट्स असणार ते सगळ्यात आधी आपल्याला बघावं लागेल. सॉल्युशन क्वेश्चन समजला काय आहे की सपोज पॉईंट ए इथे आहे आणि पॉईंट बी इथे आहे. ही लाईन सेगमेंट आहे. ही लाईन सेगमेंट 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. तर असे पॉईंट्स कोणते असणार आणि त्याचे कोऑर्डिनेट्स कोणते असणार ते आपल्याला फाइंड करायचे आहे. सो 4 इक्वल पार्ट म्हणजे पॉईंट्स किती असतील 1 2 3. 3 पॉईंटमुळेच ही लाईन सेगमेंट 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. म्हणजे आपल्याला सपोज हा पॉईंट आहे पी, देन क्यू अँड देन आर. हे जे 3 पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. ओके. ए इज -14 -10, बी इज 6, -2. आता हा क्वेश्चनसुद्धा आपण लास्ट क्वेश्चनच्याच लॉजिकने सॉल्व्ह करू शकतो. अगेन सेक्शन फॉर्म्युला किंवा मिड पॉईंट फॉर्म्युला याचा यूज आपल्याला करावा लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघा काय दिलेलं आहे. ए व्हॅल्यू दिलेली आहे, बी दिलेली आहे, पी क्यू आर यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. सो सपोज पीचे कोऑर्डिनेट्स आहे एक्स, वाय. क्यूचे घेऊया आपण एक्स डॅश वाय डॅश आणि आरचे घेऊया आपण लेट से एक्स डबल डॅश अँड वाय डबल डॅश. ओके. सो लेट पॉइंट्स पी एक्स, वाय, क्यू एक्स डॅश वाय डॅश, आर एक्स डबल डॅश वाय डबल डॅश डिवाइड्स segment AB in 4 equal parts. Okay. Now आता सपोज मी P पॉईंट कन्सिडर केला. P पॉईंटचा जर मी विचार केला तर P पॉईंट माझ्याकडे कोऑर्डिनेट्स कोणते ए आणि बी हे कोऑर्डिनेट्स मला माहिती आहे. त्यामुळे मला लाईन सेगमेंट ए बीच कन्सिडर करावं लागेल कारण त्याचाच यूज मी ज्यावेळेस मी कंप्लीट लाईन सेगमेंट ए बी घेईल त्याच वेळेस मी या कोऑर्डिनेट्सचा यूज करू शकते. त्यामुळे जर सपोज मी लाईन सेगमेंट ए बी कन्सिडर केली आणि पॉईंट पी कन्सिडर केला तर फर्स्ट टास्क याचे कोऑर्डिनेट्स मला माहिती आहे, याचेसुद्धा माहिती आहे, याचे कोऑर्डिनेट्स मला फाइंड करायचे. बट मला रेशो लागणार आहे टू यूज सेक्शन फॉर्म्युला. सो रेशोसाठी रेशो जर बघितला हे 4 इक्वल पार्ट आहे म्हणजे हा पोर्शन असणार आहे 1 1 1 अँड 1. त्यामुळे पी पॉईंटमुळे ए बी ही लाईन सेगमेंट कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते. हा पोर्शन आहे 1 आणि हा पोर्शन 1 + 1 + 1 दॅट इज 3. सो हा रेशो असणार आहे 1:3 म्हणजे m/n इज इक्वल टू 1:3 फॉर दिस केस. ठीक आहे. समजला रेशो कसा फाइंड केला. सो बायसेक्शन फॉर्म्युला x, y इज इक्वल टू mx2 + nx1 upon m + n, my2 + ny1 upon m + n. Okay. And therefore x and y is equal to 1 + 3 1 + 3 m into x2 म्हणजे this is x1 y1 x2 y2 x2 means 6 plus n into y1 n into x1 -14 आणि इथे असणार आहे 1 into y2 -2 plus 3 into -10. So that is 6 minus 42 upon 4 आणि हे -2 minus 30 upon 4. 6 minus 42, so this is minus 36 by 4 and minus 32 by 4. That is -9, -8. एका पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला P चे -9, -8. ठीक आहे. सो P -9 -8. आता नेक्स्ट Q. सो Qची पोझिशन इथे. आता Qसाठी आपण कोणते पॉईंट्स घेऊ शकतो. आपल्याला एचे कोऑर्डिनेट माहिती आहे, बीचे माहिती आहे, त्यानंतर पीचे सुद्धा माहीत आहे. पीचे आपण आत्ता फाइंड केलं -9, -8. क्यूची पोझिशन बघा. क्यू इज हिअर. आता इथे जर बघितलं क्यू पॉईंट जर क्यू पॉईंटमुळे ही लाईन सेगमेंट ए बी कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते. क्यू एवढा पोर्शन आणि एवढा पोर्शन म्हणजेच काय क्यू हा ए बीचा मिड पॉईंट दिसतोय बरोबर. कारण 1 + 1 2 1 + 1 2 या साईडला. सो क्यू इज मिड पॉईंट ऑफ ए बी. ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहे त्यामुळे क्यूचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड करू शकतो मिड पॉईंट फॉर्म्युलाचा यूज करू. ओके. इथे तुम्ही सेक्शन फॉर्म्युलाचा सुद्धा यूज करू शकता. म्हणजे सपोज तुम्ही पीचा कोऑर्डिनेट कन्सिडर केला, पी बी घेतला, पी बी ही लाईन सेगमेंट आपण घेतली तर क्यू हा पॉईंट पी बी लाईन सेगमेंटला 1:2 या रेशोमध्ये डिवाइड करतो. अगेन इथे तुम्ही सेक्शन फॉर्म्युला यूज करू शकता. बट मिड पॉईंट फॉर्म्युला सिम्पल आहे किंवा मिड पॉईंट फॉर्म्युलामध्ये कॅल्क्युलेशन कमी आहे त्यामुळे चेक करायचं की दिलेला जो पॉईंट आहे तो एखाद्या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट होऊ शकतो का. इथे जसं दिसतंय क्यू हा ए बीचा मिड पॉईंट आहे त्यामुळे इथे आपण यूज करणार मिड पॉईंट फॉर्म्युला. क्यू इज मिड पॉईंट ऑफ ए बी कारण
क्यूमुळे ही लाईन सेगमेंट ए बी दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. एचे कॉर्डिनेट्स आहे -4 -10. क्यूचे कॉर्डिनेट्स आपण कन्सिडर केले x' y' आणि बी इज 6, -2. सो बाय मिड पॉईंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट ऑफ क्यू x' y' मिड पॉईंट फॉर्म्युला इथे 2 आला पाहिजे आणि x कोऑर्डिनेटची सम y कोऑर्डिनेटची सम -4 + 6 -10 + -2. सो -8/2 -12/2 -4 -6 x' y' सिंपल मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून आपल्याला क्यूचे कॉर्डिनेट सुद्धा मिळाले -4 आणि -6. नाव राहिला काय आहे आर साठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो बघा. आता आपल्याकडे 1 2 3 4 4 कॉर्डिनेट्स माहिती आहे. आर साठी आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करू शकतो. टोटल ए बी लाईन सेगमेंट कन्सिडर केली. हा पोर्शन आहे 3, हा पोर्शन आहे 1. सो 3:1 या रेशोमध्ये ए बी लाईन सेगमेंटला आर डिवाइड करतो. सेक्शन फॉर्म्युला यूज करू शकतो. किंवा सपोज आपण ही लाईन सेगमेंट कन्सिडर केली पी बी, यामध्ये सुद्धा आर पॉईंट दिसतो आपल्याला. हा रेशो आहे 2, हा रेशो आहे 1. सो आर हा पॉईंट पी बी लाईन सेगमेंटला 2:1 ह्या रेशोमध्ये डिवाइड करतो. हा एक वे असणार आहे. किंवा आता क्यूचे सुद्धा कॉर्डिनेट्स मला माहिती आहे. जर मी क्यूबी ही लाईन सेगमेंट कन्सिडर केली तर क्यूबी लाईन सेगमेंटचा आर असणार आहे मिड पॉईंट, बरोबर. कारण आर हा पोर्शन 1 आहे, हा पोर्शन 1 आहे. सो आर हा क्यूबीचा मिड पॉईंट असणार आहे. त्याचा यूज करून मी आरचे कॉर्डिनेट्स फाइंड करू शकतो युजिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. त्यामुळे सिम्पलेस्ट काय मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करणं. म्हणून आपण काय करूया, लाईन सेगमेंट क्यूबी कन्सिडर करू. आर त्याचा मिड पॉईंट असणार आहे अँड देन बाय मिड पॉईंट फॉर्म्युला आरचे कॉर्डिनेट्स फाइंड करूया. सो पार्ट 3 साठी आपण ही लाईन सेगमेंट कन्सिडर करू क्यूबी आणि इथे असणार आहे आर. सो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मल्टिपल वेज आहे. तुम्हाला काय इझी वाटते त्यावेळी तुम्ही सॉल्व्ह करा. सो क्यूबी आर हे पोर्शन इक्वल आहे. सो आर इज मिड पॉईंट ऑफ क्यूबी and therefore x' y' is equal to मिड पॉईंट फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग एक्स कोऑर्डिनेटची ॲडिशन आणि वाय कोऑर्डिनेटची ॲडिशन डिवायडेड बाय 2. एक्स कोऑर्डिनेट क्यूचा मिळाला -4 आणि बी इज +6. त्यानंतर -6 + -2 2/2 -8/2 1, -4. सो ही झाली व्हॅल्यू x' y'. तिन्ही पॉईंटचे कॉर्डिनेट्स मिळाले. याला लिहिणार तुम्ही therefore coordinates of points which divide line segment AB into 4 equal parts -9, -8 -4, -6 and 1, -4. Okay, next question number 12. If A 20 10 B 0 20 are given, find the coordinates of the point which divides segment AB into 5 congruent parts. 5 आता आपण 4 कॉन्ग्रुएंट पार्टचा किंवा 4 इक्वल पार्टचा क्वेश्चन सॉल्व्ह केला. त्याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये असं सांगितलं की आपल्याला अशा पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे की जे लाईन सेगमेंटला दिलेल्या लाईन सेगमेंटला 5 कॉन्ग्रुएंट पार्टमध्ये डिवाइड करते, म्हणजे 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते. ठीक आहे. तर ह्याच क्वेश्चन सारखा हा क्वेश्चन आहे. आता जो आपण सॉल्व्ह केला क्वेश्चन नंबर 11. ए पॉईंट आहे आणि इथे आहे पॉईंट बी. 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्समध्ये डिवाइड होतोय. त्यामुळे 1 2 3 and 4 इथे असेल पॉईंट बी. कारण बघा 1 2 3 4 5 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होतं म्हणजे किती पॉईंट्स असणार आहे 4. पी क्यू आर अँड एस. तर आपल्याला पी क्यू आर एस या पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. एचा कॉर्डिनेट आहे 20 10, बी 0 20. सो कसं सॉल्व्ह करणार आपण, हे पार्ट्स इक्वल आहे. Solution: let points P, Q, R, S divide segment AB in 5 congruent parts. Okay. So first जर आपण कन्सिडर आपल्याला P ची व्हॅल्यू फाइंड करायची. P ची व्हॅल्यू फाइंड P चे कॉर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. आपल्याला कॉर्डिनेट्स ए आणि बी चे माहिती, म्हणजे आपण लाईन सेगमेंट ए बीच कन्सिडर करूया आणि त्यानंतर बघूया पी इथे आहे. पी मुळे लाईन सेगमेंट ए बी कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते. पी पॉईंट इथे आहे, हा पोर्शन 1 आहे. ए पी इज टू पी बी हा रेशो आपल्याला बघायचा आहे. हा पोर्शन 1 आहे. हा टोटल किती आहे 1 + 1 + 1 + 1 म्हणजे 1:4. ए पी इज टू पी बी इज इक्वल टू 1:4. समजलं 1:4 कसं, कारण हा पॉईंट पी इथे आहे. सो हा एक पोर्शन आहे. ए पी जर 1 असेल तर
पी बी किती असणार आहे 1 2 3 4. सो 1:4 रेशो फाइंड केला. कोऑर्डिनेट्स माहिती आता आपण यूज करणार सेक्शन फॉर्म्युला. सो बाय सेक्शन फॉर्म्युला coordinates of P m x2 plus n x1 upon m plus n m y2 plus n y1 upon m plus n. ठीक है, x, y रेशो 1:4 1 plus 4 1 plus 4 1 plus 4 a x1 y1 x2 y2. So m into x2 plus n into x1 m into y2 plus n into y1. ठीक है, so 0 plus 80 is 80 upon 5. 20 plus 40 is 60 upon 5. So 16, 12. हे कसले कोऑर्डिनेट्स झाले पीचे कोऑर्डिनेट्स मला काय मिळाले 16 and 12. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया पॉइंट क्यू. दिस इज फॉर पॉइंट पी. आता पॉइंट क्यू, तर प्रत्येक वेळेस बघायचं की दिलेला जो पॉइंट आहे तो एखाद्या लाईन सेगमेंटचा मिड पॉइंट होतोय का, की ज्याचे आपल्याला एंड पॉइंट किंवा ज्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती आहे. सो क्यू साठी क्यू बघा, क्यू पॉइंट इथे आहे. सो दिस इज 2 अँड दिस इज 3. त्यामुळे मिड पॉईंट तर नाही येतो. जर मिड पॉईंट क्यू कशाचं मिड पॉईंट असणार, पी आरचा मिड पॉईंट असू शकतो, बट आरचा सुद्धा आपल्या कोऑर्डिनेट नाही माहिती. आपण काय करूया, सिंपल ए बी लाईन सेगमेंट ए बीच कन्सिडर करू आणि क्यू बघूया क्यू या लाईन सेगमेंट ए बीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो. सो ए इथे आहे, क्यू इथे आहे, बी. एचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, बीचे माहिती आहे, क्यू पॉईंट इथे. सो 1 + 1 2 ए क्यू 2 आणि हा किती आहे 1 + 1 + 1 3. सो क्यू पॉईंट 2:3 या रेशोमध्ये ए बी लाईन सेगमेंटला डिवाइड करतो. सो आपण हे सुद्धा इथे मेन्शन करूया, ए क्यू इज टू क्यू बी इज इक्वल टू 2:3. पॉइंट क्यू डिवाइड्स ए बी इन रेशो 2:3. ओके, देयरफॉर अगेन बाय सेक्शन फॉर्म्युला सेम फॉर्म्युला इथे लिहिणार तुम्ही. x, y इज इक्वल टू m + n 2 + 3 m + n 2 + 3 m इंटू x2. आपण ए पॉइंट आणि बी पॉइंट कन्सिडर करतो. सो m इंटू x2 प्लस n इंटू x1 m इंटू y2 प्लस n इंटू y1. ठीक आहे, हाच फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे बाय सेक्शन फॉर्म्युला. So that is 0 + 60 60 upon 5, 40 + 30 70 upon 5, 12, 14. सो पॉइंट क्यूचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले 12, 14. आता आर आणि एचचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे. आर आणि एचचे कोऑर्डिनेट्स अगेन आरचा कोऑर्डिनेट आपण कसं फाइंड करू शकतो. आरचा कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी आपण ए बी लाईन सेगमेंट कन्सिडर करूया. आर कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करते 1 2 3 3:2 या रेशोमध्ये डिवाइड करते. त्याच्यानं आपल्याला आरचे कोऑर्डिनेट मिळते. किंवा अजून एक वे काय आहे, आर जर बघितलं हा जो जर मी पी आर ही लाईन सेगमेंट कन्सिडर केली, कोणती पी आर, या पी आर लाईन सेगमेंटचा क्यू हा मिड पॉईंट आहे. याचे कोऑर्डिनेट्स माहिती, याचे कोऑर्डिनेट्स माहिती, त्यामुळे मिड पॉईंट फॉर्म्युलाज यूज करून मी आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू शकते. ठीक आहे, असे मल्टिपल वेज आहे. इवन जर तुम्ही पी बी लाईन सेगमेंट कन्सिडर केली तर पी बी लाईन सेगमेंटला आर कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय 2:2. ओके, पी बी लाईन सेगमेंटचा आर हा मिड पॉईंट मिळतो आपल्याला 2 and 2. सो आपण सिम्पली काय करू, पी बी लाईन सेगमेंट कन्सिडर करू. हा मिड पॉईंट आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड करूया. ठीक आहे, बघितलं नंबर ऑफ वेज आहे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्याचे. सो फॉर पॉईंट आर आपण कन्सिडर करतोय पी आणि बी. आर इज हियर. मिड पॉईंट कसा डिसाइड केला 1 + 1 2 1 + 1 2. सो रेशो काय असणार आहे 1:1. मिड पॉईंट आहे. सो आर इज मिड पॉईंट ऑफ पी बी. ओके, आता सुरुवातीला आपल्याकडे फक्त ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स माहिती होते, त्यामुळे आपल्याला तिथे फक्त सेक्शन फॉर्म्युलाच यूज करावा लागणार होता. आता एक एक कोऑर्डिनेट्स माहिती होत आहे आपल्याला, त्यामुळे आपण मिड पॉईंट फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकतो. सो बाय मिड पॉईंट फॉर्म्युला
कोऑर्डिनेट्स x, y काय असणार आहे x1 + x2/2 y1 + y2/2. x1 x2 म्हणजे p आणि b चे कोऑर्डिनेट्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. 16 + 0 आणि इथे 12 + 20. 16 + 0 16, 16/2 8, 12 + 20 32, 32/2 is 16. त्यामुळे कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला 8,16. ठीक आहे. त्यानंतर एस साठी काय करू शकतो आपण, एस जर बघितला आर बी जर लाईन सेगमेंट कन्सिडर केली, एस हा आर बीचा मिड पॉईंट असणार आहे. अगेन मिड पॉईंट फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो, किंवा अगेन तुम्ही ए बी लाईन सेगमेंट कन्सिडर करा. मग बघा एस ए बी लाईन सेगमेंटला 4:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. सेक्शन फॉर्म्युला यूज करा. किंवा सपोज मी पी बी लाईन सेगमेंट कन्सिडर केली, हा पॉईंट पी बी लाईन सेगमेंटला 3:1 ह्या रेशोमध्ये डिवाइड करतो. अगेन सेक्शन फॉर्म्युला यूज करा. जे तुम्हाला आयडेंटिफाय तुम्ही करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. इथे क्लिअरली दिसते की एस हा आर बीचा मिड पॉईंट आहे. त्यामुळे अगेन मी मिड पॉईंट फॉर्म्युलाज इथे यूज करणार आहे. सो फॉर पॉईंट एस, आर, बी आणि एस, रेशो इज 1:1. दिस इम्प्लाइज एस इज मिड पॉईंट ऑफ आर बी. S is midpoint of RB, and then again by midpoint formula x, y is equal to x, y, R आणि B, so 8 + 0 आणि 16 + 20, so that is equal to 8 + 0 8, 8/2 4, 16 + 20 32, 16 + 20 36, 36/2 is 18. सो याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले 4,18. एंडला तुम्ही लिहिणार therefore coordinates of the points which divide segment AB in 5 congruent parts 16 12 12 14 8 16 and 4 18.